शिवशेष मद्रा भद्राय राजे. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या हर एक जातीचा, हर एक धर्माचा मावळा जर जोडून उभा राहिला तर हे स्वराज्य उभा राहील, ही भावना तळातळापर्यंत पोहोचवणारे शहाजीराजे भोसले. आजही त्या राजाचं नाव ऐकल्यावर घराघरातल्या महिला असं वाटतं, असं पोर माझ्या पोटी जन्माला यावं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आजही त्या राजाचं नाव घेतल्यावर आमच्या नसातलं रक्त खवळून उठतं. त्या राजानं आपल्या जगण्यातून दाखवून दिलं, आम्ही मुंगीच्याही वाटेला जात नाही आणि आमच्या जर वाटेला कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला घाबरत नाही. ते छत्रपती संभाजी महाराज. आजकाल असं म्हणतात, जिथे मस्तक टेकवायचं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी झाल्या आहेत. पण तिचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. त्या राजमाता जिजाऊ साहेब. बाबा हो, पोराला जेवणाची ताट सोडा, पोराला कपडे देऊ नका, पण पोराला शाळेत शिकायला धाडा. ही संकल्पना, या शब्दात शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज. मला भारताची राजघटना लिहिताना जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यासमोर शिवरायांचे स्वराज्य होतं. अशी या शब्दात शिवरायांचे दोरा उघडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. प्रथमतः या सर्वांना अभिवादन करते. शिवरायांना मुजरा करून मी सायली धुमाळ छत्रपती शिवरायांचे विचार मांडण्यास उभी आहे. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरून भलताच विसरता येत नाही आणि असाच हा क्षण होता. आजची परिस्थिती काय आहे हो? घरापुढची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली. घरापुढचा सडा गेला, घरात मध्ये राडा झाला. घरापुढची रांगोळी गेली, घरातली माणसं रंगोळी झाली. आज आईची मम्मी झाली आणि मम्मी रम्मी खेळायला लागली. बापाचा डॅडी झाला, बाप ग्रँडी प्यायला लागला. या मॉपॉपच्या जमान्यात आमच्या लेकराचं लॉलीपॉप कधी झाला हे आम्हालाच कळलं नाही. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला कुठे पाहायला मिळत नाहीत. मैं मेरी साथी नहीं दूंगी असं म्हणत इंग्रजाची लढा देणारी मर्दानी राणी लक्ष्मीबाई आम्हाला कुठे पाहायला मिळत नाही. मग मला असं वाटतं, या महापुरुषाचे विचार या मातीत व्यर्थ गेले की काय? 16व्या शतकात 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर मातीत व्यर्थ गेली की काय? आज आपण अलीकडे पाहिलं तर राजकारणी लोक खुर्चीसाठी प्रतिष्ठेसाठी कसं गटकरणी करतात हे आमचं दुर्दैवच म्हणावं लागेल. 16व्या शतकात 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर सनई चौधरी वाजत होती. असंच एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कपाळी जाऊन डुमडुमली. अरे माझा राजा जन्मला, शिवबा जन्मला, दृष्टाचा संवारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजीराजांना झाला. पण शिवरायांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थैया नाचत होती. आयाबायाची इज्जत सुरक्षित नव्हती, मंदिरं लुटली जात होती आणि अशा या परिस्थितीत शिवरायांचा जन्म झाला. तेव्हा जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ जैसी माँ थी यारो, जिसी के पेट में से बापों का बाप शिवबा तैयार हुआ था, जिसी के पेट में से बापों का बाप शिवबा तैयार हुआ था. त्या बापाच्या बापानं काय परिवर्तन केलं? एके दिवशी ताई सरदार बायकाचा नाच पाहत बसल्या होत्या. शिवबा लहान होते, ते दरबारात खेळत होते. तेही बायकाचा नाच पाहत होते. एक दासी जाऊन सांगते, जिजाऊ मासाहेब, आपले बाळराजे बायकाचा नाच पाहतात. ते ऐकून जिजाऊ खूप क्रोधात होतात. ते शिवबाच्या पाठी जाऊन झपाटा ठेवून सांगतात, शिवबा, तुम्हाला या महाराष्ट्रात बाया नाचवणारा शिवबा नाही व्हायचं, तर बाया वाचवणारा शिवबा व्हायचंय. आज 350 वर्ष झाली माझ्या राजाला जाऊन, तरी पण त्या सह्याद्रीच्या खळ कपारीतून माझ्या राजाचं वादळ घुमतंय आणि अहो काल जन्मलेलं पोरगं सुद्धा जय जिजाऊ जय शिवराय म्हणतंय. एवढा त्यागीच त्यांनी केला होता. ताकद तर सगळ्याच्याच मनगटात होती हो, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. शिवरायांनी बालपणी तरुणपणी आपलं शारीरिक संतुलन वाढवण्यासाठी स्वतः कष्ट घेतले. साध्या भोळ्या मावळ्याचे संघटन तयार करून त्यांची देह जागृत केली. त्यांची दिशा जागृत केली. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत स्वतःला घट्टपणे बांधून घेतलं. योग्यपणे आक्रमण करून गड जिंकली. म्हणून तर म्हणतात, श्वासात रोखणी
सगळ्यांनी म्हणायचंय जय जिजाऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच छान. पहा बाळांनो, छत्रपतींचा इतिहास म्हटलं की झोपलेला सुद्धा जाग येते. छत्रपतींचा इतिहास डोळ्यासमोर आला की कुठलंही संकट पार करण्याचं धाडस आमच्यामध्ये निर्माण होतं. याचं कारण असं, आज आम्ही स्वतंत्र भारतामध्ये वावरतो. लोकशाहीचा आस्वाद आम्ही घेतो. लोकशाहीमध्ये नांदत असताना सुद्धा 350 वर्षानंतरचा काळ आम्हा